नमस्कार. आज आपण बनवणार आहोत 5 जणांच्या नाश्त्यासाठी असा उपमा की सगळेजण बोटं चाटत खातील. एकदम सुटसुटीत आणि चिकट न होणारा आणि परफेक्ट प्रमाणामध्ये आजचा आपण हा उपमा करणार आहोत. त्याच्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि पाव कप तेल घेतलेलं आहे. त्याच्यामधलं 1 चमचा तेल आहे ते कढईमध्ये घालायचं. बाकीचं तेल आहे ते आपल्याला शिल्लक ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये हा बारीकवाला मी रवा घेतलेला आहे. पाव किलो रवा घातलेला आहे. लो टू मीडियम फ्लेमवर रवा आहे तो आपल्याला चांगला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. पण रवा आपल्याला करपवायचा नाही आहे किंवा रव्याचा कलर आहे ना तो पण आपल्याला बदली करायचा नाही. जर तुमच्या रव्याचा कलर बदली झाला तर तुमच्या उपम्याचा कलर आहे ना तो पण बदली होईल. रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. पण रवा जर तुमचा चांगला भाजला गेला नाही ना तर तुमचा उपमा चिकट होईल. रवा भाजत आला ना की असा सुटसुटीत असा होतो. रवा भाजून झालाय त्याला काढून घ्यायचा. तीच कढई परत आपण गॅसवर ठेवायची आहे आणि उरलेलं सर्व तेल आहे ते घालायचं आहे. इथे मी पाव कप तेल म्हणजे 80 ml तेल घेतलेलं आहे. एक छोटा चमचा राई घालायची. राई चांगली तडतडली की 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा उडीद डाळ घालायची. चणा डाळ आणि उडीद डाळ आहे ना ती आपल्याला चांगली खरपूस अशी तळून घ्यायची आहे. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि अर्धा कप बारीक चिरलेला कांदा घालायचा म्हणजे 100 ग्रॅम कांदा आहे. एक 7 ते 8 मिरच्या घालायच्या जसं तुम्हाला तिखट पाहिजे त्याप्रमाणे. आणि ह्याला आपल्याला थोडंच असं परतायचं आहे आणि लगेचच आपण त्याच्यामध्ये पाव कप वाटाणे घालणार आहोत म्हणजे 2 मोठी असे वाटाणे आहेत. कांद्याला आणि वाटाण्याला लागेल ना एवढंच चिमूटभर असं आपल्याला मीठ घालायचं आहे. मिक्स करायचं आणि वाटाणा शिजेपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. कांदा चांगला नरम पडला पाहिजे. कांदा तुमचा नरम पडला ना तर उपमा तुमचा नरम होणार आहे म्हणून झाकण ठेवून याला वाफवून घ्यायचं. इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. अर्धा चमचा मीठ, 1 चमचा साखर घालून पाणी आहे ते आपल्याला उकळून घ्यायचं आहे. वाटाणे पण आपले चांगले आता नरम पडलेले आहेत. त्याच्यामध्ये 1 चमचा बारीक चिरलेले कोथिंबीरीचे देठ घालायचे. कोथिंबीरीचे देठ घातल्याने ना उपम्याला चव आणि सुवास दोन्ही छान येतात म्हणून नक्की तुम्ही एकदा घालून बघा. त्याच्यामध्ये हा भाजलेला रवा घालायचा आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. रवा ना आपल्याला चांगला गरम करायचा आहे म्हणजे एक 5 मिनिटं आपल्याला या कांद्याबरोबर त्याला परतून घ्यायचा आहे. जेवढा तुमचा रवा गरम, पाणी गरम ना तेवढा तुमचा उपमा आहे ना तो चिकट पण होत नाही आणि फुलतो पण चांगला. म्हणून कांद्याबरोबर रवा आहे तो आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे असा कडकडीत असा भाजून. रव्याच्या डबल आपल्याला पाणी घालायचं आहे. म्हणजे रवा किती पण किलो घेतलात ना तरी एका भांड्याने त्याचं आपल्याला माप काढायचं आहे आणि त्याच भांड्याने आपल्याला डबल असं पाणी घालायचं आहे. आणि कडकडीत पाणी ओतायचं. कडकडीत पाणी ओतल्याने रवा चांगला फुलतो आणि उपमा आपला चिकट पण होत नाही. आणि त्याच्यामध्ये पाव कप आपल्याला दूध घालायचं आहे. हे दूध आहे ना ते पण गरमवालं आहे. दूध घातल्याने आपला उपमा आहे तो दुसऱ्या दिवशीपर्यंत नरम राहतो, सफेद दिसतो, टेस्टी पण लागतो म्हणून दूध नक्की घालून बघा. जेवढं दूध वापराल ना तेवढं पाण्याचं प्रमाण आहे ना ते कमी करायचं. माझा 1 कप रवा होता तर मी ते 2 कप पाणी घातलेलं आहे. गॅस एकदम बारीक करायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटं याला वाफ काढून घ्यायची. तुम्ही जर ह्याच्या आधी कधी दूध वापरलं नसेल तर नक्की दूध वापरून बघा आणि कसा उपमा लागतो ना तुम्हाला कमेंट करून सांगा. आजचा जर तुम्हाला हा 5 जणांसाठी झटपट असा उपम्याचा नाश्ता आवडला तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. 5 मिनिटांनी गॅस बंद करायचा आणि अजून एक 5 ते 10 मिनिटं याला झाकून ठेवायचा. म्हणजे चांगला मुरला ना की खायला खूप छान लागतो. एवढ्या रव्यामध्ये माझ्या अशा 6 प्लेट भरलेल्या आहेत. तुम्हाला जर घरगुती ऑर्डर घ्यायची असेल आणि जर उपमा बनवायचा असेल तर असं डबल टिबल प्रमाण घेऊन तुम्ही उपमा असा परफेक्ट प्रमाणात बनवू शकता. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.